गोंदिया जिल्हा परिषदेत सन 2022-23 जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अनुसूचित जाती महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनींना कौशल्य प्रशिक्षण, जुडो कराटे व योगा अंतर्गत 85 लाख रुपये खर्च करून 8,500 लाभार्थींना प्रशिक्षण द्यायचे होते. मात्र तसे झाले नसून यात फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण न देता बोगस NGOला काम देऊन जिल्ह्यातील 8,500 दलित विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. 8,500 दलित विद्यार्थिनींना अंधारात ठेवण्याचा काम केला असल्याचा आरोप केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी गोंदिया येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. तर तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम व महिला व बाल कल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी आपल्या मर्जीतील NGOला सोबत संगनमत करून 86 लाख रुपयांची आपसात विल्हेवाट लावली आहे. गोंदिया जिल्ह्यात महिला व बाल कल्याण विभागाद्वारा अनुसूचित जातीच्या मुली, महिला प्राध्यापिका यांना जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य विकास प्रशिक्षण सन 2022-23 मध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांमधील मुलींना, महिलांना, प्राध्यापिकांना 120 तासाचे प्रशिक्षण पुरवले असल्याचे मातोश्री बहुउद्देशीय संस्था नागपूर NGO यांनी व इतर संस्थांनी देयके सादर केलेले असून सदर संस्थेला 39 लाख रुपयांची देयके देण्यात आलेले आहेत. गोंदिया जिल्हा तायक्वांडो असोसिएशन गोंदिया, गणपती मेश्राम, श्रुती निवास पांडे लेआउट, अंगूर बगीचा गोंदिया या संस्थेला 29 लाख रुपयांची देयके देण्यात आलेले आहे. DGM तायक्वांडो क्रीडा शिक्षण आणि युवा अकादमी DG मेश्राम, हमू वांदोरा पोस्ट निलज तालुका देवरी जिल्हा गोंदिया यांच्या संस्थांना 18 लाखाचे देयक दिले आहे. सदर संस्थांना अनुचित जाती उपाययोजना अंतर्गत जुडो, कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया आणि महिला व बाल कल्याण समिती यांचे संगनमताने कामे देण्यात आली. या मुद्द्यावर चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी केली आहे. यावर कारवाई न झाल्यास महिला व बाल कल्याण विभागाच्या आयुक्तांना सर्व पुराव्यांची तक्रार करण्यात आहे अशी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, जी इंडिया 24 तास न्यूज चॅनल गोंदिया. माझे नाव श्रीकांत नारायण घाटबांदे, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, क्षेत्र केशोरी, शेवटचा मतदारसंघ आहे गोंदिया जिल्ह्याचा 53. त्याचा प्रतिनिधित्व मी करतो आहे जिल्हा परिषदेला. माझा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि आमच्या पक्षाच्या वतीनं मी प्रतिनिधित्व आपल्या जिल्हा परिषदेमध्ये करतो आहे. जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. त्यांनी जिल्ह्यामध्ये सन 22-23 महिला बाल कल्याण अंतर्गत 85 लाख रुपयाचा मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामध्ये 8,500 दलित विद्यार्थ्यांवर त्यांचा मोठा परिणाम झाला आहे. त्यानंतर अटल क्रीडा महोत्सव जो जिल्हाभरामध्ये त्यांनी राबवलेला आहे, त्या अटल क्रीडा महोत्सवाच्या नावांनी, अटल बिहारी वाजपेयींच्या नावांनी त्यांनी मलाई खाण्याचं काम आपल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. सोबतच जिल्हा परिषदेमध्ये असा कुठलाही व्यवहार नाही का जो त्याच्यावर पाठपुरावा जर तुम्ही केला नाही, कुठलाही सामान्य माणूस जर जिल्हा परिषदेमध्ये जर गेला तर त्याचं काम कधी वेळेत पूर्ण होत नाही. कारण की जिल्हा परिषद म्हणजे झोळबा पाटलाचा वाडा आहे. त्याच्यावर इथल्या स्थानिक पदाधिकारी जे सत्ताधारी आहेत त्यांच्या कुठल्याही अधिकारावर नियंत्रण नसून ते कोणत्याही लाभार्थ्याचा काम वेळेवर पूर्ण होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की इथल्या जो स्थानिक प्रशासनाच्या यांच्या कोणत्याही अधिकारावर नियंत्रण नाही. तिथले सगळे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मनमर्जीने वागतात. म्हणून आम्हाला आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेचा पर्दाफाश आम्हाला आजच्या ह्या निमित्तानं करावा लागत आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार पाणी पिण्याची संकट फार मोठी भयावह आहे. अशा परिस्थितीमध्ये जल जीवन मिशन आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यान्वित असून त्यांचं काम 70-80% पूर्ण झालं. त्यांचं काम अजूनपर्यंत आपल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पूर्ण करण्यात आलं नाही. त्याच्या मागे कोणाचा हात आहे, ते का पूर्ण होऊ शकत नाही याचे कारण आजच्या निमित्तानं शोधण्याचं कारण आहे. आणि आपल्या जनतेला पाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीने देऊन लोकांची समस्या सोडवावी अशी आपल्यातर्फे मी विनंती करतो आहे.